ॲरेकॅसी म्हणजेच ताड, नारळ अशा पाम वृक्षांच्या कुलातील हा एक वृक्ष आहे. याच्या ओल्या फळांना खजूर म्हणतात. तसेच वाळविलेला खजूर म्हणजेच खारीक. या वनस्पतीचे शास्त्रीय नाव फिनिक्स डॅक्टिलिफेरा असे आहे. हा वृक्ष किमान 5000 वर्षांपूर्वीपासून उत्तर आफ्रिका आणि मध्य पूर्व आशियात वाढविला जात आहे. आजही इजिप्त, सौदी अरेबिया, अल्जेरिया, इराण, इराक व पाकिस्तान येथील वाळवंटी प्रदेशात याची लागवड केली जाते. खजुराचे झाड सुमारे 30 मीटर उंचीपर्यंत वाढते. त्याचे खोड जाड, टणक, शाखाहीन आणि खडबडीत असते. त्याची फुले सुवासिक असून जानेवारी ते जून या काळात येतात. नारळाप्रमाणे त्यांचा फुलोरा असतो. नरपुष्पात फुलोरा आखूड असतो, तर स्त्रीपुष्पात तो अधिक लांब असतो. स्त्रीपुष्प हिरवट तर नरपुष्प पांढरे असते. या झाडाचे परागकण वाऱ्यामुळे होते. नरपुष्पांचे फुलोरे मादी पुष्पांवर बांधून कृत्रिमरित्या परागण घडवून आणतात. ही पद्धत सिरियन लोकांना प्राचीन काळापासून माहीत होती असे पुरावे आहेत. परागणासाठी एक नर झाड 50 मादी झाडांना पुरेसे असते. नर झाडे कमी तर मादी झाडे जास्त आवश्यक असल्याने मादी झाडांना येणाऱ्या फुटव्यांपासून नवीन लागवड करणे अधिक पसंत केले जाते. मृदू फळे 2 ते 7 सेंटीमीटर लांब, अंडाकृती आणि लालसर व पिंगट असतात. बियांवर एका बाजूला उभी खाच असते. पिकलेला खजूर खाल्ला जातो. ताजा खजूर उन्हात वाळवून किंवा दुधात शिजवून खारीक तयार केली जाते. इतर फळांच्या तुलनेत खजुरात नैसर्गिक साखरेचे प्रमाण जास्त असते. 100 ग्रॅम ताज्या खजुरापासून 144 उष्मांक तर सुक्या खजुरापासून खारकेपासून सुमारे 317 उष्मांक मिळतात. दरवर्षी एक झाड सुमारे 45 किलोग्रॅम खजूर देते, तर सुमारे 60 वर्षांपर्यंत ते उत्पादन देते. खजुरात लोहाचे प्रमाण भरपूर असते. पांडुरोगात किंवा शरीरात रक्ताची कमतरता आढळल्यास खजूर खायला देतात. त्यामध्ये जीवनसत्वे भरपूर प्रमाणात आढळतात. तसेच त्यात पोटॅशियमचे प्रमाण जास्त तर सोडियमचे प्रमाण कमी असते. ताज्या खजुरापासून कोशिंबीर, चटणी आणि लोणची बनवली जातात. खजुराचा उपयोग केक आणि पुडिंग बनविण्याकरिता होतो. पाने छपरासाठी किंवा चटया बनविण्यासाठी वापरतात. फांद्यांपासून मिळणारा काथ्याचा वापर दोर तयार करण्यासाठी केला जातो. फुलोऱ्याचा उपयोग केरसुनी व ब्रशसाठी केला जातो. धन्यवाद.